नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आधार कार्ड अपडेट यासाठी आधार कार्ड बाद लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा, राज्य सरकारचा हा नवा जी.आर काय, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आधार कार्ड कशा पद्धतीने राज्य सरकारचा नवा जी.आर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, आधार कार्ड अपडेट यासाठी आधार कार्ड बाद लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा आणि राज्य सरकारचा हा नवा जी.आर काय. बघा, अपडेट काय सांगतोय. महाराष्ट्र सरकारने जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत आधार कार्डला पूर्णपणे अवैध ठरवले आहे. आता आता पाहू शकता एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे. आता एकूणच राज्य सरकारने आधार कार्डसाठी आधार कार्डाला पूर्णपणे अवैध ठरवले आहे. कोणत्याही परिस्थितीत जन्म किंवा मृत्यू दाखल्यांसाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. शिवाय ऑगस्ट 2023 मध्ये जन्म मृत्यू नोंदणी कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर केवळ आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेली सर्व जन्म मृत्यू प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. हा निर्णय बनावट प्रमाणपत्राच्या मदतीने होणाऱ्या बेकायदेशीर कामांना या ठिकाणी आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. बघा, संशयास्पद प्रमाणपत्रे रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डच्या आधारे देऊ केलेली संशयास्पद प्रमाणपत्रे रद्द करण्याबरोबरच अशी प्रमाणपत्रे देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात महसूल विभागाने राज्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बघा, नियमांचे पालन होत नाही. 11 नोव्हेंबर 2025 रोजी अपर मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली आणि अपर मुख्य सचिव महसूल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत असे निष्पन्न झाले की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 16 मार्च, 29 मे आणि 16 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना अत्यंत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बघा, प्रमुख निर्णय आणि सूचना पुढीलप्रमाणे. दिनांक 11 ऑगस्ट 2023च्या कायदा दुरुस्तीनंतर नायब तहसीलदारांनी जारी केलेले सर्व आदेश तात्काळ परत घ्यावेत आणि त्यांची जिल्हा अधिकारी स्तरावर पडताळणी करावी. प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करावी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या SOPचे पालन न झालेली सर्व प्रमाणपत्रे रद्द करावीत व CRS पोर्टलवरून नोंद हटवावी. आधार क्रमांक आणि जन्म दाखल्यातील तारखेत तफावत आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल करावा. अमरावती, अकोला, संभाजीनगर शहर, लातूर, बीड, जालना, परभणी, पुसद, अचलपूर, सिल्लोड, गेवराई, अंजनगाव, सुरजी, परळी, अर्धापूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट प्रकरणे आढळली असून तेथील तहसीलदार व पोलीस यंत्रणेने अत्यंत गांभीर्याने तपास करावा. तहसीलदाराच्या आदेशानंतरही महापालिका, नगरपालिकांनी जारी केलेली प्रमाणपत्रे व त्यातील तफावत यांचे त्वरित समेटीकरण करावे. तहसीलदारांचा आदेश नसतानाही काही कार्यालयांनी प्रमाणपत्रे जारी केली असल्यास त्याची देखील चौकशी करून कारवाई करावी. केवळ आधार कार्डच्या आधारे शाळेचा दाखला किंवा इतर कोणताही जन्म पुरावा नसताना दिलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे त्रुटीपूर्ण समजून रद्द करावीत आणि आधार कार्डला यापुढे कोणत्याही प्रकरणात पुरावा म्हणून मान्यता दिली जाणार नाही. बघा, प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता. सरकारचं असं म्हणणं आहे की बनावट जन्म मृत्यू दाखल्यांमुळे ओळखपत्राच्या गैरवापराला मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत होते. आता या नव्या नियमांमुळे अशा प्रकरणांना पूर्ण विराम मिळेल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना नव्याने वैध पुरावे सादर करावे लागणार असून प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे आधार कार्ड बाद आणि लाखो प्रमाणपत्र रद्द होणार, पोलीस तक्रार याचा देखील इशारा आहे. हा राज्य सरकारचा नवा जी-आर किंवा अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.